गाईज हिअर इज युअर स्टार. तर मला थोड्याशा माझ्या फिलिंग्स तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. दॅट्स वाय आय एम क्रिएटिंग दिस व्हिडिओ. तर ॲक्च्युली म्हणजे मी इतके दिवस झाले, म्हणजे आता यूट्यूबचं चॅनल उघडून मला 1 वर्ष होईल आणि 1 वर्षामध्ये तुम्ही लोकांनी मला इतकं प्रेम दिलं. म्हणजे माझा अख्खा देवीचा कंटेंट आहे यूट्यूबचा. अधूनमधून मी हिंदी मराठी गाणी टाकत राहते, बट स्टील जास्त तर माझा देवीचाच कंटेंट आहे. तर लाईक येडाबाईची गाणी, काळूबाईची गाणी, म्हणजे असं कुठलं गाणं मी असं सोडलं नाही की जे केलं नाही. सगळी गाणी केलेली आहेत. तर त्याचाच एक आशीर्वाद म्हणून आता एक नवीन गाणं निघतं आहे की नाही का, मला येडूचं गाणं गाऊ द्या म्हणून. तर त्या गाण्यामध्ये ॲज अ डान्सर म्हणून, ॲज अ ॲक्टर म्हणून मला ते सॉन्ग करायला भेटलं. केवढी मोठी अपॉर्च्युनिटी मला मिळाली की नाही का. देवीने माझं म्हणजे कसं ना की नाही का, आपण एखादी कंटेंट करतो आणि त्याच कंटेंटच्या रिलेटेड आपल्याला काम मिळतं. ॲज अ प्रोफेशनल डान्सर ही माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे की नाही का. मी इतके देवीचे कंटेंट करते, मला वाटायचं की नाही का माझं पण एक गाणं निघावं किंवा मी पण एखाद्या अशा गाण्यात असावं की ज्या गाण्यामध्ये मी आणि ते माझं गाणं स्वतःहून प्रोड्यूस व्हावं. तर लाईक आता ते आज त्याचं ओपनिंग आहे येरमाळ्याला आणि ते सॉन्ग रिलीज होणार आहे 2 तारखेला. तर म्हणजे मला इतकं छान वाटतं की ते गाणं साजन बेंद्रे यांनी गायलेलं आहे. आणि म्हणजे इतकं म्हणजे मला तर इतकं छान वाटतं की नाही का, काही जरी केलं आपण की नाही का, म्हणजे देवीने, मी एवढी देवीची गाणी करायची, भले की ती 15-15, 30-30 सेकंदाची असो, पण देवीने माझं म्हणणं ऐकलं की नाही का. मी बोलूच शकत नाही, म्हणजे मी ती फिलिंगच माझी एक्सप्रेस करू शकत नाही. लाईक अनदर लेवल.